नमस्कार, आरपी रेसिपी अँड व्लॉग्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण नाश्त्यासाठी बनवणार आहोत कुरकुरीत असे व्हेज चीज बॉल। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया। इथे आपण ही उकडलेली बटाटे घेतलेली आहेत। बटाटे आपल्याला 4 ते 5 घ्यायचे आहेत उकडून। बटाटे आपण चांगली उकडून घेतलेली आहेत। तर ही बटाटे आपल्याला पहिले स्मॅश करून घ्यायची आहेत। आपण पहिले ही बटाटे स्मॅशरमध्ये चांगली बारीक स्मॅश करून घेऊयात। पूर्णपणे एकदम आपल्याला ही बटाटी बारीक करून घ्यायची आहेत। इथे आपले आता सर्व बटाटे मस्तपैकी अशी स्मॅश करून झालेली आहेत। हे पहा, आपल्याला अशा प्रकारे बटाटा एकदम बारीक स्मॅश करून घ्यायचा आहे। तर इथे आपला बटाटा सुद्धा चांगला स्मॅश करून झालेला आहे। त्यामध्ये आपण आता बाकीचे मसाले मिक्स करून घेऊयात। इथे आपण घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा। आपण एक अख्खा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। इथे आपण घेतलेली आहे बारीक चिरलेली मिरची। एक मिरची आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। इथे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे। कोथिंबीर तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। इथे आपण घेतलेले आहेत हे आपल्या घरात असतील नसतील तेवढे मसाले। त्यामध्ये आपण गरम मसाला घेतलेला आहे, आपला आगरी कोळी घरगुती मसाला घेतलेला आहे। इथे आपण हळद घेतलेली आहे। इथे आपण घेतलेला आहे चिली फ्लेक्स। इथे आपण चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि हा घेतलेला आपला आगरी कोळी घरगुती गरम मसाला। तर हे मसाले सुद्धा आपण ह्यामध्ये सर्व मिक्स करून घेणार आहोत। आपण तर इथे सर्व मसाले मिक्स करून घेतलेले आहेत। एकदम जाडसर असं आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा पूर्णपणे बटाट्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात थोडा सुद्धा वापर करायचा नाही। आपल्याला गोळा करून घ्यायचा, म्हणजे छोटे छोटे बॉल करायचे आहेत। अशा प्रकारे आपल्या इथे बॉल होतोय, म्हणजे ते आपलं आता सर्व मिश्रण तयार झालेलं आहे। आपण आता ह्याचे छोटे छोटे बॉल करून घेऊयात। इथे आपण एक प्लेट घेतोय, कारण आपल्याला बॉल करून प्लेटमध्ये ठेवायचे आहेत। इथे आपण घेतलेला आहे चीज। आपल्याला चीजचे अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। इथे आपण हे चीजचे लहान लहान क्यूब करून घेतलेले आहेत। हे पहा, आपल्याला अशा प्रकारे इथे तुम्हाला लहान मोठे बॉल कसे हवेत तसे तुम्ही घेऊ शकता। तुम्ही तुमच्या साईजनुसार कमी जास्त करा। अशा प्रकारे आपल्याला वाटी करून घ्यायची, जशी आपण मोदकासाठी पारी करतो ना तशा प्रकारे। त्यामध्ये एक चीज क्यूब ठेवून परत आपल्याला ती चांगल्या प्रकारे बंद करून घ्यायची आहे। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला बटाट्याचे सर्व बॉल करून घ्यायचे आहेत। हे बघा, आपण आता एक एक करून सर्व बॉल करून घेऊयात। इथे आपल्या आता सर्व बॉल तर करून झालेले आहेत। एक शेवटचा बॉल राहिलाय, तो आपण करून घेऊयात मस्तपैकी। हे पहा, इथे आपले आता सर्व चीज बॉल तयार झालेले आहेत करून। हे पहा, इथे आपले मस्तपैकी असे चीज बॉल तयार झालेले आहेत। हे पहा, मस्तपैकी आपल्याला अशा प्रकारे सर्व चीज बॉल तयार करून घ्यायचे आहेत। आणि इथे आपले सर्व चीज बॉल मस्तपैकी असे तयार झालेले आहेत। आता या चीज बॉलला आपण मस्तपैकी कोटिंग तयार करून घेऊयात। इथे आपण ब्रेड क्रम्स घेतलेला आहे। पहा, ब्रेड क्रम्स आपण घरीच बनवलेले आहेत। ब्रेड मस्तपैकी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। इथे आपण कॉर्नफ्लॉवरचं पाणी करून घेतलेलं आहे। हे जे चीज बॉल आहेत ते आपल्याला एक एक करून असे कॉर्नफ्लॉवरमध्ये टॅप करून घ्यायचं आहे। आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये टॅप केलं ना की आपण ब्रेड क्रम्सची मस्तपैकी त्याला कोटिंग करून घेणार आहोत। हे पहा, मस्तपैकी असे आपले इथे चीज बॉल तयार आहेत। हे आपल्याला आता एक एक करून सर्व बॉल कोटिंग करून घ्यायचे आहेत। आपण इथे सर्व बॉल आता कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यामध्ये मिक्स करून ब्रेड क्रम्सची त्याला कोटिंग करून घेणार आहोत। ब्रेड क्रम्सची कोटिंग करून घेतली ना की आपले चीज बॉल एकदम क्रिस्पी आणि छान टेस्टी लागतात। आपण इथे आता एक एक करून सर्व चीज बॉल ब्रेड क्रम्स मध्ये कोट करून घेऊयात। इथे आपले मस्तपैकी व्हेज चीज बॉल कोटिंग करून तयार झालेले आहेत। आता ह्यांना आपण तेलामध्ये चांगले फ्राय करून घेऊयात। आपण इथे आता तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आपलं इथे तेल सुद्धा चांगलं तापलेलं आहे। तेलामध्ये आपण आता एक एक करून हे चीज बॉल सोडून घेऊयात। तेल आपल्याला चांगलं तापवून घ्यायचंय। एका टाइमला आपण आता हे 4च चीज बॉल सोडून घेतलेले आहेत। आपल्याला हे दोन्ही साइडून आता चांगले कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत।
तेल जेव्हा चांगला तापलेला असतो ना तेव्हा हे असे चीज बॉल लगेच तेलापासून वेगळे होतात आणि तेल जर तापलेला नसेल ना तर मग ते तेलाला कढईला आपल्या चिटकून राहतात। त्यामुळे तेल चांगलं तापवूनच घ्या। आणि आपण जेव्हा बॉल करतो ना तेव्हा त्यामध्ये जेव्हा चीज टाकतो ना तेव्हा ती चीज पूर्णपणे त्यामध्ये आपल्याला आत ठेवून घ्यायचं। आता आपल्याला हे चीज बॉल दोन्ही साइडून चांगले फ्राय करून घ्यायचे स्लो गॅसवरच। आपण आता परत एकदा हे चीज बॉल अलटी पलटी करून घेऊयात तेलामध्ये। आपल्याला ना हे चीज बॉल पूर्णपणे फ्राय करून घ्यायचे एकदम कुरकुरीत होईपर्यंत, कारण ते ना आपल्याला असं वाटतंय हे बघा इथे असं वाटतं की कुरकुरीत झालेला आहे पण ते आतून नरमच असतात। आपल्याला ते एकदम चॉकलेटी कलर येईपर्यंत आपल्याला ते चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत। आपले इथे आता मस्तपैकी असे व्हेज चीज बॉल तयार झालेले आहेत। हे पहा, अशा प्रकारे जेव्हा चॉकलेटी रंग येतो ना तेव्हा आपल्याला हे चीज बॉल काढून घ्यायचे आहेत, कारण ते आपले पूर्णपणे आतून सुद्धा छान शिजलेले असतात। तर आता आपण हे चीज बॉल काढून घेऊयात। इथे आपले एकदम मस्तपैकी असे कुरकुरीत व्हेज चीज बॉल तयार आहेत। आपण आता एक चीज बॉल फोडून पाहूयात। हे पहा, मस्तपैकी असे इथे आपले चीज बॉल तयार झालेले आहेत। आतून सुद्धा चीज मस्तपैकी असा मेल्ट झालेला आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा। आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। थँक्यू।